नवीन वर्ष सुरू होतं आणि त्याच संदर्भात पोलिसांकडून एक खूप मोठी अपडेट आली आहे, जी मला तुम्हा सगळ्यांसोबत शेअर करायची आहे. ह्या येणाऱ्या काही दिवसांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर मेसेजेसची देवाणघेवाण होणार आहे. म्हणजे आपण जसं आपल्या फॅमिलीमध्ये, फ्रेंड्समध्ये, वेगवेगळ्या ग्रुपवर न्यू इयर विश करण्यासाठी मेसेज करणार, तसे आपल्यालाही खूप सारे मेसेज येणार आहेत. पण ह्याच संधीचा गैरफायदा घेऊन सायबर फ्रॉड करणाऱ्या भामट्यांनी एक लिंक तयार केली आहे. म्हणजे happynewer.apk वगैरे समथिंग अशी ती लिंक असणार आहे, जी आपल्या मोबाईलवर येईल आणि आपण जर आपल्याच कोणीतरी पाठवली आहे किंवा न्यू इयर विश करण्यासाठी आली आहे म्हणून जर आपण ती लिंक ओपन केली तर आपला फोन हॅक होणार आहे. म्हणजे आपली वैयक्तिक माहिती, आपले कॉन्टॅक्ट डिटेल्स, आपले बँक डिटेल्स हे सगळे त्या भामट्यांकडे जाणार आहेत आणि मग ते त्याचा मिसयूज करून ब्लॅकमेल करणं किंवा बँकेतले पैसे काढून घेणं असा त्याचा काहीही गैरवापर करू शकतात. आणि ही समस्या उद्भवू नये म्हणून आपल्या सगळ्यांना सावध राहणं गरजेचं आहे. आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाचं, आपल्या घरामध्ये खूप वरिष्ठ लोक असतात, म्हणजे आपले आई वडील वगैरे हल्ली सगळे सोशल मीडिया सगळेच वापरतात. त्यांना आपल्याला समजून सांगायचं आहे की नुसता टेक्स्ट मेसेज हॅपी न्यू इयरचा आणि एपीके फाईल यामधला फरक काय आहे. कारण की आपण जरी सावध झालो तरी त्यांना बिचाऱ्यांना ह्या सगळ्या गोष्टी तेवढ्या पटकन लक्षात येत नाही. आणि मग ते कोणीतरी विश केलंय म्हणून पटकन फसून ती लिंक ओपन करणार आणि मग त्यांना पुढे काही समस्या यायला नको म्हणून त्यांनाही आपल्याला सावध करायचंय. तुम्हाला टेक्स्ट मेसेज येऊ शकतो, व्हॉट्सअप मेसेज येऊ शकतो, मेलवर तुमच्या मेल येऊ शकतो, किंवा या व्यतिरिक्त नवीन वर्ष सुरू झालंय तर एखाद्या ऑफर संदर्भात तुम्हाला लिंक येऊ शकते की अशी अशी छान ऑफर आहे, किंवा बँक डिटेल्स तुमची अपडेट करा, केवायसी करा, केवायसी घर बसल्या करा म्हणून तुम्हाला लिंक आली आहे. काहीही कुठल्याही मार्गाने तुम्हाला फसवण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. त्यामुळे खूप गरजेचं आहे आपण सगळ्यांनी सावध राहणं. आणि चुकून समजा अशी लिंक आली किंवा तुमच्याकडून ती ओपन केली गेली आणि काही प्रॉब्लेम झाला तर त्वरित तुम्हाला जवळच्या पोलीस स्टेशनला जायचंय किंवा सायबर क्राईमचा जो हेल्पलाईन नंबर आहे त्याच्यावर फोन करून तुम्हाला त्या संदर्भात माहिती द्यायची आहे. त्यामुळे सगळ्यांनी सतर्क राहा, जबाबदार राहा आणि काळजी घ्या.